guys, welcome back to channel. तो मित्रांनो, आजचा दिवस काय आपल्यासाठी खास नाही आहे. खास राहिला नाही आहे. खास खूप आहे, पण मार्केटमध्ये आपल्याला काही खास राहिलं नाही. मार्केटने स्ट्रॉंग मुवमेंट नाही केले. जस्ट ओपनिंग होती आहे मार्केटची आणि मार्केट पुढे ओपन मैनिपुलेशन करता हुआ ऊपर जा रहा है और नीचे आ रहा है. कोई कंटेंट ही नहीं है उसमें कि हम एंटर करें. काय नाही मित्रांनो, आपल्याला या आठवड्यामध्ये 2 ते 3 ट्रेड एकदम परफेक्ट भेटलेले आहेत आणि 2 ते 3 ट्रेड हे आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये खूप आहेत. वीकमध्ये खूप आहेत की ते 2 ते 3 ट्रेड जवळपास आपले 1000 प्लस आहेत. आपल्याला जास्त रिस्क घेण्याची गरज नाही. आपल्या रिस्क रिवॉर्ड जो 1:2 आपल्याला 100 भेटलेला आहे. आपल्या ह्याच्यात लॉस कुठल्याही प्रकारचा या वीकमध्ये झाला नाही मित्रांनो. जस्ट आपण ज्या ॲनालिसिस केलं होतं त्या ॲनालिसिस बेसवर मार्केटने आपल्याला फर्स्ट 750 पीप दिले आणि जे लिक्विडिटी ग्रॅपवर होती एंट्री प्रिव्हियस डेच्या, जो प्रिव्हियस डेचा लिक्विडिटी ग्रॅप होता त्या पॉईंटला जी एंट्री होती आपली 1 मिनिटावर आणि 1 मिनिटाहून मार्केट 1 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकवरून स्पाईक मारून मार्केटने आपल्याला अगेन 300 तिथं दिले आणि ती रॅली कंप्लीट 500 झाली मित्रांनो. आणि असं टोटल मिळून आपल्याला 2 बेस्ट ट्रेड भेटले आणि 2 बेस्ट ट्रेड पुऱ्या पूर्ण वीकमधले पूर्ण मंथमधले ते 2 बेस्ट ट्रेड मित्रांनो जस्ट एका वीकमध्ये भेटलेत आपल्याला. ह्यापेक्षा तुम्हाला मोठे ट्रेड अजून कुठले पाहिजेत की तुम्ही पण मित्रांनो ह्याच्यात पेशन्सचा गेम आहे. जर तुम्ही तुमचा डिसिप्लिन फॉलो नाही करत, तुमच्या रिस्क रिवॉर्डवर तुमचं कंट्रोल नाही आहे, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं कशी पण ट्रेडिंग करा मित्रांनो, तर एंड ऑफ द डे विकेंडला तुम्ही जस्ट रिसेंट विकेंडला जी फेज होती तुमची त्या फेजनुसारच तुमचं जे लुझिंग फेजला तुम्ही परत सामोरे जाणार मित्रांनो. आणि तेच परत तुमच्या माइंडमध्ये सर्कल रिटर्न कंटिन्यू होणार की अगेन सेम वीकमध्ये आपण तोच क्रायटेरिया यूज केला, तोच आपली गॅम्बलिंग साईज आहे, आपण परत विकेंडला अनहॅप्पी आहोत. मित्रांनो, आपल्याला पुरा विकेंड ट्रेड करायचं नाही. त्यामुळंच मी तुम्हाला नो ट्रेड टुडे, रोज ट्रेड करायचंच नाही मित्रांनो. रोज मार्केट ॲनालिसिस करून 100 पीप 200 पीपची मुवमेंट आपल्याला घ्यायचीच नाही आहे. 30-40 पीप हे आपल्या लाईफसाठी ठेवलेच नाही मित्रांनो ट्रेडमध्ये. ज्यावेळेस तुम्ही बेसिक गोष्टी अंडरस्टँड करायला शिकताल त्या दिवशी तुमच्या लाईफमध्ये 30-40 पीपचं कुठेच इंटरफेअर नाही मित्रांनो. 30-40 पीप तुमचं वन टाईम असेल आणि तुमचं वन टाइम टीपी या 500 पीप जातोय, 300 पीप जातोय, 700 पीप जातोय. अगेन जोपर्यंत ब्रेक नाही घेते मार्केट तोपर्यंत तुमचा टीपीच आहे ना मित्रांनो. जस्ट स्टॉप लॉस आपला शिफ्ट करत जायचं आहे. आपल्याला गेम खेळायचा ना की मार्केटने आपल्यासोबत गेम, आपल्याला मार्केटसोबत गेम खेळायचा मित्रांनो. एवढं सिम्पल स्ट्रक्चर मी आखून ठेवलं आहे मित्रांनो. या स्ट्रक्चरमध्ये अपॉर्च्युनिटी तर नाही का मित्रांनो, कितीतरी ठिकाणी अपॉर्च्युनिटी मित्रांनो. हा आयडिया म्हणतोय आहे रायपुरात इथं पण तो छोटावाला, तो कुठेतरी एक 5 मिनिटाची एपी जे असेल तिथून एक एंट्री भेटल. आता ही जी प्रॉपर एंट्री होती
जे फर्स्ट स्विंगपर्यंत होती. स्विंग होता आपल्याला आयडीएमच्या पहिला जो ऑर्डर ब्लॉक असतो तो घेण्यासाठी मार्केट जातात एफ यू जी आणि ऑर्डर ब्लॉक. आणि मार्केट जस्ट टॅप होऊन खाली पडलेले आहे मित्रांनो. आणि टॅप होऊन किती पडले अगेन्स्ट 100,000 पिपची रॅली आहे मित्रांनो. यापेक्षा मोठी गोष्ट तुम्हाला काय पाहिजे, इथून टार्गेट तुम्ही ठेवताय पाऊसपर्यंत चिल बसताय, फर्स्ट स्विंग इथं बसतोय. आणि जोपर्यंत आयडीएम होत नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्ही चिल आहेत ना, मार्केट तुमच्याच फेवरमध्ये आहे. तुम्ही बाकीचं रिस्क घ्यायचंच नाही आपल्याला. पर डे इथं पण एंट्री झाली, इथं पण एंट्री झाली, इथं पण एंट्री झाली. $100 कॅपिटल इथंच कुठं तरी उडून गेलं मित्रांनो. जर इथंच एवढं मोठं लॉंग पोझिशन घेत आहे, 0.01चा लॉट तुम्हाला $100 देतो मित्रांनो ह्या एवढ्याच झोनमध्ये. आणि तुम्ही बसताय $2-3 रोज खेळत. रोज खेळूच नका मित्रांनो. आठवड्यातून एकच दिवस रिस्क घ्या. पण ते रिस्क तुमचं कॅपिटल 5x करणार असलं पाहिजे मित्रांनो, ना की क्लीन करणार मित्रांनो. मी आत्तापर्यंत छोटं मोठं रिस्क घेऊन खूप काही गमावलं आहे मित्रांनो. सिंपल वेमध्ये सांगतो, एफ पी जी मी जस्ट लवकर ऑर्डर ब्लॉक फाइंड करण्यासाठी लावलं आहे मित्रांनो. ऑर्डर ब्लॉक आहे जो आपल्याला एफ यू जी तेवढाच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की आपल्याला ऑर्डर ब्लॉक फाइंड करायचा आहे. आणि ऑर्डर ब्लॉक जर एफ व्ही फेअर व्हॅल्यू गॅपच नाही भेटला तर ऑर्डर ब्लॉक कसा भेटेल मित्रांनो, तुम्ही क्रिएट कसं करणार. स्ट्रक्चर ॲनालाइज आहे, जर तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅपच पुढं इनबॅलन्सच नाही झाला तर तो ऑर्डर ब्लॉकला तुम्ही ऑर्डर ब्लॉक नाव म्हणून का देणार मित्रांनो. तर बेसिक थिंग आहे मित्रांनो, जेवढ्या बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तेवढं फेअर व्हॅल्यू गॅप पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, स्ट्रक्चर जस्ट मी ॲनालाइज करून ठेवलेलं आहे. मंडेला आपला हाच व्ह्यू असणार, ज्यावेळेस मॉर्निंग सेशनला ओपन होईल. आज स्विंग आईल, जे माझं इमेजिन आहे मित्रांनो, जे माझी थिंकिंग आहे ते मंडेला ओपन हा स्विंग जर मार्केट ओपन करून घेत आहे तर मार्केट पुन्हा एक जो हायर आहे तो हायर हाय क्रिएट करेल मित्रांनो. आणि हा स्विंग जर तुटतोय, जो लास्टवाला ऑर्डर ब्लॉक आहे मित्रांनो त्या लास्टवाल्या ऑर्डर ब्लॉकला मार्केट रिस्पेक्ट देईल. पण एक बेस्ट सेटअप आपल्याला मार्केटने करून दिला आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही असं सेटअप एकदम क्लीनपणे ॲनालाइज करून ठेवता त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची फास्ट वेमध्ये मनी बनवायची काय म्हणता येईल त्याला गरज आहे, ती गरज कुठल्याही प्रकारे पडणार नाही मित्रांनो. किती सिंपल आहे, तुम्हाला रोज स्ट्रक्चर बघायचं, लिक्विडिटी ग्रॅप होती का बघायची, कारण की लिक्विडिटीवर सगळं मार्केट आहे. आणि लिक्विडिटी ग्रॅप होऊन आता कित्येकांनी जस्ट ऑर्डर ब्लॉकवरून हा ही पण मूव एकदम भारी होती मित्रांनो. दिवाळी या ऑर्डर ब्लॉकने खतरनाक काम केलं इथल्या. याने जवळपास आपल्याला मित्रांनो 200 राहिली दिली. साहजिक आहे ना मित्रांनो, याच्यात तुमचा रिस्क कुठं आहे, रिस्क कुठंच नाही आहे मित्रांनो. 30 पिपचा रिस्क आहे मित्रांनो. 30 पिपच्या रिस्कवर तुम्हाला 200 पिप टेन्शन फ्री आहेत ना मित्रांनो एंट्रीला. आणि टार्गेट पण आपलं फिक्स होतं ना मित्रांनो, असं नाही का टार्गेट नाही. जस्ट जो रिसेंट ऑर्डर ब्लॉक आहे त्या ऑर्डर ब्लॉकला मार्केट टॅप करतंय आणि जी रॅली येते रॅली भाव करते नंतर ना तुमच्यासाठी. आणि रॅलीचं टार्गेट पण
सिम्पल होतं मित्रांनो का जस्ट आयडियम होतोय तर आयडियम नंतर जो पण पहिला स्विंग असेल जो मार्केटने टॅप केला नसेल पण आपलं टार्गेट होतं मित्रांनो. मार्केट तरी जो आपला स्विंग होता तो स्विंग खायला आला नाही त्याच्या जस्ट हा जो ऑर्डर ब्लॉक आहे त्या ऑर्डर ब्लॉकलाच रिस्पेक्ट केली मित्रांनो. या वाला आय थिंक मार्केट जस्ट इथून जे अपसाईड मुवमेंट केली आहे मंडे चान्सेस आहे की मार्केट बॉस हां इथपर्यंत येऊ शकतं कारण की ते एक लास्ट पी वाय वाय जो ऑर्डर ब्लॉक आहे आपला एफ आहे त्या एफ वर येऊन मार्केट पुन्हा आपल्याला अपसाईडला मुवमेंट करताना दिसेल. बाकी याच्यात कुठली वेगळी गोष्ट नाही. आज लाईव्हला केलं मी लाईव्हला आलतो. लाईव्हला येणं तुम्हाला काही गायडन्स करणं वेगळ्या काही गोष्टी नाही. माझं फक्त व्हिडिओमध्ये एवढं सांगणं की तुम्ही बेसिक गोष्टी शिका. तुम्हाला असल्या बेसिक गोष्टीवर फोकस करणारा कोणी लवकर भेटणार नाही. जस्ट तुमच्या प्रॉफिटवर फोकस करणारा लवकर भेटेल मित्रांनो. हे बडे बडे हाई प्रॉफिट आपल्याला गोष्टी शिकायच्या मित्रांनो बारीक सारीक. ABCDज आपण शिकले नाही. ए फॉर ॲपल कसं शिकवतात मित्रांनो. एक लोअर हाय काय असतो तो कधी क्रिएट होतो. आता इथं हायर हाय झाला आहे. हायर हाय आपण इथं बोलू शकतो हा झाला म्हणून का तर इंडस्टमेंट बनली इंडस्टमेंटला ब्रेक केला आयडियमचा. हायर लो हा लगेच नाही झाला ना मित्रांनो. जर इथं बॉसच होत नाही तर हा हायर लो आपण डिफाईनच करू शकत नाही ना. मित्रांनो ह्या गोष्टीनं तुमचं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ना जे ॲनालिसिस करणाऱ्या बेसिक गोष्टी त्या एकदम क्लिअर होतात. तुमच्या जो एंट्री पॉईंट आहे तो एंट्री पॉईंट एकदम क्लिअर वेमध्ये दिसतं मित्रांनो. तुम्हाला दिवसभर खेळायचं नाही. मी काय बोलतोय सगळ्या व्हिडिओमध्ये मी तेच बोलत आलो की तुम्ही बस एकदा स्ट्रक्चर मॅपिंग करून घ्या आणि सिम्पल वेमध्ये ते तुमचा जो एंट्री पॉईंट आहे त्या एंट्री पॉईंटला तुम्ही मार्केट स्ट्रक्चर बघा सकाळी बघा किंवा संध्याकाळी बघा ज्या वेळेस ते तिथं असेल त्या झोनमध्ये 30-40 पिपचा एस एल घेऊन तुम्ही टार्गेट जे आहे ते टार्गेट लॉंग ठेवू शकताय ना मित्रांनो. आणि वेट वेट मित्रांनो वेट नावाची गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जर एवढी मोठी रॅली कॅप्चर करायची ही सोडा ही रॅली कॅप्चर करायची तर 1 डे वेट लागते मित्रांनो. एवढा वेट जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ट्रेडिंग जर्नीमध्ये जर तुम्ही करू शकाल तर तुम्हाला प्रॉफिट टेबल होणारं कोणीच थांबवू शकत नाही मित्रांनो. सिम्पल बेसिक गोष्टी आहेत. USD JPYचं जर तुम्ही बघाल ना एक आत्ता जस्ट मी एक डेमो अकाउंटवर ट्रेड केला मित्रांनो. 1:1 होईल. 1:1 पण नाही त्याला म्हणता यायचं पण जस्ट सिम्पल. आता हा बघा मित्रांनो खतरनाक रॅली होती का नाही. आयडियम झालं आयडियम ज्या बेसिसवर झालं त्या आयडियमच्या पहिला जो स्विंग होता हा स्विंग इथं तर खाल्ला होता मार्केटने आणि जो फर्स्ट स्विंग होता तो स्विंग घेण्यासाठी मार्केट गेले मित्रांनो आणि जस्ट जस्ट टॅप होऊन पुन्हा डाऊन साईड. आणि याचं मित्रांनो टार्गेट आपण इथपर्यंत ठेवलेलं आहे बॉसपर्यंत. पण याच्यात जे 5 मिनिटवाले 50 मिनिटवाले जे ऑर्डर ब्लॉक आहेत ते कलेक्ट करण्यासाठी मार्केटवर जातो मित्रांनो. आपण त्या कलेक्शनवर जस्ट 1:1 ची रॅली करेक्ट करण्यासाठी एंटर झालं आहे या ट्रेडमध्ये. बाकी काही याच्या पाठीमागचं मोठं रिझन नाही की तुम्ही काही वेगळं अजून शोधत बसाल. गोष्टी सिंपल आहेत मित्रांनो. ते शिका लवकरच तुमच्यासाठी काहीतरी असे हा डेली अपडेट तर मी करत राहील. माझं या व्हिडिओमधून काही वेगळं तुम्हाला सांगण्याचं शिकवण्याचं काही उद्देश नाही मित्रांनो. फक्त तुम्ही जस्ट
चार्टला बघताना कुठल्या अँगलनी बघताय, कुठल्या ओव्हरव्ह्यूनी त्याला बघताय, तुमचा ओव्हरव्ह्यू कसा असला पाहिजे, जस्ट हे मला याच्यातून अंडरस्टँडिंग करून द्यायचं आहे. तुम्ही परफेक्ट ओव्हरव्ह्यूनी बघा. डेली ट्रेड करू नका मित्रांनो. जे बिग प्लेयर आहेत ना, जे मोठा मोठा यूट्यूबर आहेत ना मित्रांनो, जे रिअल कॅपिटल असतं ना, ते रिअल कॅपिटल कधी तुमच्या पुढे शो नाही होत. रिअल कॅपिटलवर ते रोज ट्रेड नाही घेत मित्रांनो. स्कॅल्पिंग करून बाजूला होतात ते. रिअल कॅपिटलवर लॉंग पोझिशन खूप वेगळ्या बनवलेल्या असतात मित्रांनो त्यांनी. त्यातल्या बेसिक गोष्टी तुमच्या पुढे कधी जाणत नाही वाचणार. जस्ट प्रॉफिट दाखवणार, हाईप करणार. तुम्ही अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट कशाला बनवले मित्रांनो? इन्व्हेस्टमेंटचा कार्यक्रमच तो आहे की या माझ्याकडे अट्रॅक्ट व्हा, मी तुम्हाला चांगलं प्रॉफिट देईन. झालं, इथून अपसाईडची लॉंग पोझिशन बनवली, ठेवला हायर आहे, मार्केटने केला ब्रेक. जे इन्व्हेस्टमेंट लिक्विडिटी लेवल कशाला बनवलं मित्रांनो? ते चला मित्रांनो, भेटूया मंडेला. बाकी काय मी याच्यातून वेगळं काय मी सांगत नाही. खूप बारीक, खूप बेसिक गोष्टी आहेत त्या अजून येतील लवकरच तुमच्या पुढे. लवकरच आपण एक अकाउंट घेऊ, त्याच्यावर ट्रेड करूया. 5% तर आपल्याला अकाउंट मिळालं नाही या वीकला. नेक्स्ट वीकला नक्कीच आपल्याला एक अकाउंट भेटेल. आपण त्या अकाउंटवर 6 days ट्रेडिंग करून बेस्ट प्रॉफिटेबल होऊया पूर्ण वीक. बाकी विषय मित्रांनो, वीकमध्ये डेली ट्रेड करू नका एवढंच सांगतो. नक्कीच हा व्हिडिओ बघा, व्हिडिओमधून काहीतरी शिका मित्रांनो. बाकी काय मी बडबडच करतोय, त्या बडबडीला सोडून तुम्ही ज्या गोष्टीला मी फोकस करायला सांगते त्या गोष्टीवर फोकस करा आणि त्या गोष्टी शिका मित्रांनो. लवकरच त्या पण गोष्टी मी लवकर टाकल, त्या पण शिकायला भेटतील. पण टाईम आहे मित्रांनो, योग्य वेळेला योग्य टाईममध्ये त्या गोष्टी केल्या तर बेस्ट भेटत असतं. चला मित्रांनो, येतो. हा विकेंड हॅप्पी असताल आशा धरतो. नक्कीच विकेंड हा नेक्स्ट वीक हा तुमच्यासाठी बेस्ट असेल मित्रांनो. त्या वीकमध्ये तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स करता. हा वीक तर जस्ट वन साईड रॅलीमध्ये गेला आहे. नेक्स्ट वीक तुमच्यासाठी पण असेल मित्रांनो. अंत में सब भला ही होता है. चलो मिलते हैं मंडे.